नाही, पोराले काही जास्त वय नाही आणि त्याच्यात त्याला महानगरपालिकेत ड्युटी आहे. 20,000 रुपये महिना त्याला तिकडे आहे. त्याच्यात त्याला फंड गिंड सगळं कटते त्याचंवालं. आणि 2 एकर जमीन बी आहे. घर गिर सगळं व्यवस्थित आहे. हाईट किती आहे पोराची? हाईट 6 फुटाची आहे ना. 6 फूट आहे तो. अच्छा, 6 फुटाचा आहे नाही. महानगरपालिकेत काय सरकारी नोकरीवर आहे काय? नाही, सरकारी नोकरीवर नाही आहे. कचऱ्याची गाडी चालवते तो. राजे हो, इथंच तर काम ऐकलं. आता कचऱ्याची गाडी चालवते म्हणता आणि तुम्ही म्हणून राहिले का 20,000 रुपये महिना आहे. 20,000 रुपये महिना तरी आहे का कचऱ्याच्या गाडीवाल्याले? आणि 20,000 रुपये असला बी तरी तो कॉन्ट्रॅक्ट मध्ये लागलाय. सरकारी थोडी आहे. सरकारी पाहिजे होता ना आपल्याला पोरगा. बाकी सगळं ठीक आहे. आता तुम्ही सांगा, पोरगी इंजिनिअरिंग शिकलेली आहे आणि त्याच्यात म्हटलं हे कचरा गाडी चालवण्यावाल्यासोबत लग्न करण काय? तुम्ही तर विचार करा. काही तालमेलच नाही आहे ना. कचरा गाडी चालू राहिला तो, पण तो म्हटलं त्याच्यातनी शेतीवाडी करू राहिला ना. त्याचंही पीक पाणी काढते तो. हे तर असं समजा हे टाइमपास म्हणून बा करू राहिला. नाही, आम्हाला असा पोरगा पाहिजे नाही. आम्हाला पाहिजे सरकारी नोकरीवाला पोरगा. आता सरकारी नोकऱ्या कुठून आणावं बापा? हा, किती मोठ्या पोरी आहे. आता सगळ्याला सरकारी नोकरीवाला पाहिजे तर मग कुठून आणावं? आता ते आम्हाला भेटते. तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. तुम्ही तुमचं पा. जो तो सरकारी नोकरीवरच बसला आहे. सरकारी नोकरीच पाहिजे म्हणते. बाप्पा पहिले म्हणे घर बांधलेलं नाही आहे तर घर बांधलं. मग म्हणे वावर नाही आहे, आता वावरही घेतलं त्यानं. मग आता म्हणून राहिले होते का वावर आहे सगळं आहे बरोबर, तर काही ना काही काम धंदे पाहिजे. आता तो महानगरपालिकेच्या कचरा गाडीवर लागला तर आता म्हणते का सरकारी नोकरीवर पाहिजे. हे खूप आहे काम. तसंच असते. जेवढं जास्त असलं तेवढं पाहिजेच असते. का हो गुलकन काका, तुम्ही काय तुमच्या लेकरावर जरासही लक्ष नाही देत का? तो काय करू राहिला काय नाही करू राहिला का? बस उठले सुटले घेतली सायकल का पयाले कामाले? काय झालं नेमकं? काय झालं सांग रे म्हणे यायले. काय झालं तर? तूच दे ना आता सांगून. मी आता खर्रा खाल्ला ना. आता मी कुठे सांगत बसू? आता मला खर्रा चुका लागन तो. नाग पंचमीले त्यानं खरोखरचे सापा आणले होते आणि सगळ्याच्या घरी घरी चालले होते ते. 50 रुपये द्या आणि या नागाची पूजा करून घ्या. आता आपलं गाव 7-12 गाव होय का 32 शिराळा होय? 32 शिराळाला येते बा ओरिजिनल साप. हा, ते ओरिजिनल सापा आणते. आता इथं 32 शिराळा करू राहिले का 7-12 गावाले हे? हा, साप पकडायला गेलते, साप आणले, प्रत्येकाच्या घरी चालले. 50 द्या दर्शन करून घ्या. हे तर मला माहीतच नाही प्रकरण. अरे तेच तर म्हणून राहिलो का तुमचं लक्ष कुठं राहते. आजही म्हटलं त्यानं सकाळी हे किती कमीत कमी ते 5-6 पोट्टे होते. त्याच्यासोबत होता तो चेत्या बी. हा, हे दोघांचा जोडच आहे. ते चालले होते त्याले साप पकडणं शिकवाले. ते तर मी हाकललं त्याले. मी म्हटलं तुमच्या घरी जाय म्हणून ते पळाले. काय करावं काय समजत नाही मले. ह्या पोट्ट्याचं काय करावं काही समजत नाही. आता तू सांग मोहन मले, मी आता कामाला जाऊ का मी त्याच्याच मागं लागू दिवसभर? हा, काही कमी जास्त जर त्या सापानं डसलं असतं काही झालं असतं म्हणजे आमची नागपंचमी तर इकडेच झाली असती. मग तुम्ही चांगलं झोडपा दिले. चांगलं झोडपा नाही म्हणेपर्यंत त्याच्याशिवाय तो काही ऐकन नाही. फार लाडाने वाया गेला तो तुमच्या. लाड तर दूर पर्यंत नाही करत. त्याची आई नाही करत आणि मी नाही करत. मग वाया कसा गेला तो? तुम्ही तर बाहेर लाड नाही करू आले त्याचावाला. आम्ही करत नाही त्याचा घरी लाड बिलकुल नाही. मुलाजा नसते झाला काही का झोडपे असते. मुलाजा नसते त्याचावाला. हे असं नवसाचा पोट्ट पण मुलाजा बिलकुल नाही. गुलकन काका तुम्ही एकदा चांगले झोडपे द्या त्याले. का तू साप पकडाले गेला कसा होता म्हणा नागपंचमीच्या दिवशी. फक्त एवढं लक्ष दे जा बा. आमचं नाव नाही आलं पाहिजे, नाही तर बस झालं मग. हा, तेवढी एक कृपा करता तुम्ही. आमचं नाव नाही आलं पाहिजे या गोष्टीत. का आम्ही तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही डायरेक्ट म्हणा का मला मोठ्या माणसाच्या हिच्यातून गोष्टीतून माहीत पडलं म्हणा. तुमच्या गोष्टी चालू होत्या म्हणा तिथं म्हणून मला माहीत पडलं म्हणा. नाही त्याला का माहीत झालं का आम्ही दोघांपैकी कोणी होय तर मग ते काय बदमाशपणा करण आमच्यासोबत आणि काय हरामखोरी करण ते तर आम्हाला नाही माहीत. नाही तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. तुम्ही चांगलं केलं मला सांगितल्याबद्दल. तुम्ही असंच सांगत राहा मला. त्याला पार सुधरवतो आता मी. आता फक्त मला आता तो घरी भेटा बस. पण आता तर तुम्ही कामाला चालले ना. हो ना, कामावून आल्यावर घरी भेटान तर सहीच ना तो घरी. दे मला एक तंबाखाची पुडी देन, चुन्याची पुडी देन. जाऊ दे मला. कायच्या निमित्त दिल्ली रे बा शाहरुख या पार्टी? तात्याले माहीत आहे ना कायच्या निमित्त दिल्ली. तर तात्याला विचारा. का हो सरपंच साहेब, कायच्या निमित्त आहे पोलिओ डोस? हा पोलिओ डोस जो आहे ह्या याच्या निमित्त आहे. तर शाहरुख याचं जे लग्न आहे त्याच्यासाठी आपल्याला पोरगी पाहिजे आहे आणि त्याचं लग्न करून देणं आहे आणि चांगल्यात चांगली पोरगी पाहिजे आहे. त्यासाठी हा शाहरुख यानं आपल्याला पोलिओ डोस दिलेला आहे. अच्छा, तरी तर म्हटलं का आज कसा काय प्रोग्राम तर काही होता नाही बा. अचानकच प्रोग्राम ठेवला. वय किती आहे रे शाहरुख यात आहे? 32 वर्षाचा आहे मी. आणि का रे सल्ल्या तुझ्याही करा लागेल ना लग्न का शाहरुख याचं देतं करून? हा, करायचं तर मले आहे पण थोडा मला टाइम आहे. तोपर्यंत आपल्याला शाहरुखाचं करायचं आहे. का रे शाहरुख या मा याददाशीनुसार मला तर असं वाटू राहिलं का बाई तुले 2 मामाच्या पोरी आहे
4 आत्याच्या पोरी आहे, 6 पोरी तर तुझ्यावाल्याच घरात आहे रे. मग तुले कहून त्याच्यातलीच नाही पसंत येऊ राहिली का एखादी? मला तर 6च्या 6ही पसंत आहे, पण एकही नाही देऊ राहिले ना त्याच्यातले. कोणी म्हणते इंजिनिअरिंग शिकू राहिल्या, कोणी डॉक्टरकी शिकू राहिल्या, हा कोणी ते MPSC UPSCचा अभ्यास करू राहिले. त्याच्यात आपला ताल नाही जमू राहिला ना. त्याच्यात आपण पडलो आहे का 10वी पास, त्याच्यानंतर आपली परिस्थिती नसल्या कारणाच्या ना आपण काही शिकलो नाही. त्याले का भयाळपणा करून ठेवला. एखादी पटून घ्यायला पाहिजे होती. हा पटवली असती तर बरोबर तर भेटली असती, मग नसतं लागलं शिक्षण काही. आणि त्याच्यात तर ते आता 2 एकर वावरही घेतलाय, घर आहे बांधलेलं आहे त्याला. पण आता तुला इकडे महानगरपालिकेत चांगल्या प्रकारे समजा एक ड्युटीच म्हणू शकतो आपण, एक ड्युटी भेटली आहे तुला कचरा गाडीवर. अधिक काय पाहिजे? नाही ना, तेवढंच नाही पाहिजे ना. तात्याला विचारा बरं तुम्ही आता. का हो तात्या, काय संदाला यायचंवालं करून टाक ना पटकन. नाही ना, नाही जमत नाही काय की एका दमानं देत असते काय कोणी आपली पोरगी? हा आता काय सांगू मी, का शाहरुख याले कायचंच व्यसन नाही आहे. त्यानं जर म्हटलं का पोराले कोणतं व्यसन आहे, तर मग असंच सांगा लागेल ना मले. पण शाहरुख याचा पाय आपल्यासोबत का आता काय करू राहिला इथं? करण ना तो बन, जसं त्याचं लग्न जुळलं तसं तो बंद करून टाकन हा सगळा कार्यक्रम. करशील ना रे शाहरुख? अरे करशील ना रे बन, का तोंडावर पाडशील मले? नाही, हे सगळं बंद करून टाकीन ना, सगळं बंद करून टाकीन. का हो वसंतरा, तुमच्या म्हटलं एखादी लक्षात नाही आहे का पोरगी? चालते ना आपले, असं नाही आहे का शिकली सवरली पाहिजे. कामापुरती शिक्षण आलं तिले, लिहिता वाचता आलं म्हणजे लय आहे. चालते ना शाहरुख आहे अशी? चालते ना, चालते अशी चालते आपल्याला. आपण 10वी पास आहे, आपल्याला इंग्लिश मराठी दोन्ही भाषा येते, लिहिता येते वाचता येते. आपणही कुठं मागं थोडी हटतो काही. आता गेल्यावर एरियातनी पाहा लागन बा, इकडे तिकडे विचारू. हा का असं पोरगा आहे बा, 2 एकर जमीन आहे, घर बांधलेलं आहे, महानगरपालिकेत कामाले आहे, असं सांगा लागन आता त्याइले. आणि पगार जो आहे तो सांगा 20-25 हजार रुपये. हा पगार असाच सांगा. ते असेल त्याला 10,000 रुपये, 20-25 हजार रुपये सांगा. मग मी बरोबर सांगतो त्याला पाठवून काय कसं आहे तर. हा तसंच सांगा लागन ना. आता जर म्हणेन का 10,000 रुपये आहे, तर म्हणून 10,000 रुपये तर माई पोरगी मेकअपलेच खर्च करून टाकते. त्याले का शाहरुख याला बयाळपणा केला. मग आता बहीण नाही तर मामबहीणवर नंबर लावून घ्यायला पाहिजे होता त्या. नाही तर काय तर पुरा भयाळपणा करून ठेवते, इकडे तिकडे लपंडारासारखा घुमला. पण ते काही माम बहिणीला नाही तर आतो बहिणीला घेऊन नाही घुमला सोबत तो. आणि तू काय आहे रे शाहरुख आहे मग? अरे आता तर सांगितलं तुम्हाला. अरे सॉरी सल्ल्या तू काय आहे रे बाबा? सल्ल्या तू इथं लग्नाला आला? माया तर सांगितलं तुम्हाला आताच मी. थोडंसं 19-20 चालू आहे. काय चालू आहे 19-20? ते तुम्हाला नंतर सांगतोच मी. पहिले शाहरुख याचं तुम्ही करून द्या. पाहतो ना आता रात्री जरा इकडे तिकडे फोन लावून पाहतो नातेवाईक आहेत नाही इकडे तिकडे. हा असं पोरगा आहे म्हणून, 6 फुटाचा पोरगा आहे बा, चांगला आहे, कायचा शोक गीक नाही आहे. सगळं सांगतो मी, व्यवस्थित करतो मी बरोबर. मोहनदाचं काम नव्हतं सोन्या म्हणतात बोलाचं. हा मग मोहनदाले मग एकांडाव झाम्या दिला म्हणजे मग आपल्याला म्हणते ते आपल्या धंद्यात काही गरज आहे काय म्हणतात टांग अडवाची. तू ये पाय, आम्ही आमचं पाहतो. आपल्या हातातून कमीत कमी 5,000 रुपये चालले गेले. आता काय करतं? हा काय होतं त्याले 5-6 दिवसात ट्रेन करत होतो आपण, कसे साप पकडा लागते तर. नाही एकांडाव झाम्या द्यास लागते आता मोहनदा जरा हलक्यात घेऊन राहिला आपल्याला. कुठं चालल्या शांताबाई? कुठं नाही, गजानन महाराजाच्या मंदिरात गेलती. जराशी तू त्या पोराले काबूत ठेव. हा नागपंचमीच्या दिवशी माहित आहे का त्यानं काय केलं होतं? काय केलं होतं त्यानं? मला तर काहीच नाही माहित तुला. अरे मला तर काही कानो खबर नाही काय केलं त्यानं. तर काय केलं सांगा ना तुम्ही. अरे खरोखरचा नाग आणला होता त्यानं पकडून आणि म्हणून राहिला होता 50 रुपये द्या आणि नागाची पूजा इथंच करा. जंगलानं कायले जाता, काही कमी जास्त झालं तर म्हणे इथंच करा म्हणे पूजा, 50 रुपयात फक्त. अरे बापरे, हे तर लयच झालं याचं वाला. हाकललं मी त्याले. मी म्हटलं थांब त्या माईलेच नाव सांगतो, पळाला तो तिथून. मग बरं थांबा फक्त आता. अधिक कोण होतं त्याच्यासोबत? त्याच्यासोबत होता चेत्या, रिंक्या आणि तो पाशा. हे असे 4 जण होते. त्याच्या मायनं तर मला काहीच नाही सांगितलं. असं जराशी काबूत ठेव म्हटलं त्याले. लाडानं पार वाया गेला तो. काही ऐकत नाही, काही नाही. काही कमी जास्त झालं असतं तर मग काय होत होतं सांग तूच आता. बरं झालं ना तुम्ही मला सांगितलं तर. पाहतो ना आता मी त्याला घरी तर येऊ द्या. जे सकाळपासून घरून जाते तर डायरेक्ट रात्री येते तो. त्याला तू कॉलेजात पाठव, त्याचं कॉलेज चालू झालं ना तिकडे पाठव. जास्त लाडानं वाया गेले ते. काय करावं माय, मला तर काही समजत नाही. बोलू थकली मी, मारू थकली. आता काय करू त्याचं आणि काय नाही काहीच समजून नाही राहिलं. काय करायचं आहे लवकरात लवकर कर. हातातून चालला तो त्याला, याचं तर काही समजून नाही राहिलं. त्याला का मी तात्याले म्हटलं, पाटील काकाले म्हटलं, देवानंद काकाले म्हटलं, आणि वसंतरावले म्हटलं. काय म्हणे मग? आता पाहतो म्हणे इकडे तिकडे विचारून. त्याचं म्हणणं होतं का त्या एखादी आतो बहीण नाही तर मामबहीणच पटवून घ्यायला पाहिजे होती, तुला अडचण नव्हती जात. बरोबर आहे त्याचं, काय चुकलं? आणि तू ये रे सल्ल्या कुठपर्यंत काम आलं?
आपलंही काम जरा आट्याकाट्यावर आहे, म्हणून येले म्हटलं शाहरुख याले का पहिले तू करून घे. हा, आपलं कसं लव्ह मॅरेजच होईन असं मला वाटते. पण पाहिलं काय त्या तिले? पाहिला का भेटलं? काही झालं काय याच्यातल्या दोन पैकी एक काही झालं काय? का व्हिडिओ कॉल आला? नाही, याच्यातलं काहीच नाही झालं. मग कसा काय म्हणून राहिला तू? काय काम डायरेक्ट आटी काठीवर आहे म्हणून? अरे बाबा, पहिले भेट गिट तर सही, कमीत कमी पाय तर सही, व्हिडिओ कॉल तर कर, त्याच्यानंतरच तू कन्फर्म होय का हे बा पक्का आहे आपण लग्न करू शकतो. नाही तर त्याला वाला इस्तेमाल करून घे, पैसे पाणी खर्च करून घे आणि बस मग. नाही नाही, त्याच्यातला काही विषय नाही म्हणे. माणसानं तर तुले आताच पैसे वापस करून देतो म्हणे ते. पण मी म्हटलं नाही नाही, राहू दे. पाहिजो बा, मला तर त्याला भेवच वाटू राहिलं. शाहरुख आहे, तू लग्न करून टाक, तू काही त्याच्या मागे लागू नको आणि तात्याचा पिछा काही सोडू नको. तुले माहित आहे का माझ्या लग्न जे आहे ते तात्यानंच करून दिलं होतं, म्हणून म्हणून राहिलो मी तुले तात्याच्या मागच लाग जोपर्यंत त्याला लग्न नाही होत. नाही नाही, पिचा तर सोडतच नाही मी तात्याचा. गावात कसं तात्याची वावाई बी आहे, आजूबाजूले आहे, आजूबाजूच्या गावात सरपंच आहे आणि त्याला असं कोणीच नाही का ओळखत नाही म्हणून. त्याच्याच्यानं तुझ्यावाला काम तात्याच करू शकते असं मला वाटते. नाही, बरोबर आहे ना. त्या तात्यालाच म्हटलं, मी कोणाला म्हटलंच नाही. मग ते तात्यानं बाकीच्या सगळ्याला म्हटलं का असं म्हणे एखादी तुमच्या नात्यातली कमी शिकलेली चालते म्हणे, आपल्याला थोडंसं लिहिता वाचता आलं तर बरं वाटन म्हणे. काय राजा, पोरीवाल्याचं मोठं समजत नाही. पहिले म्हणते घर बांधलेलं पाहिजे, मग घर बांधलं का म्हणते वावर पाहिजे, मग वावर असला का म्हणते एखादं थोडं छोटं मोठं काम करणार आहे पाहिजे, आणि ते असलं तर मग म्हणते का बा सरकारी नोकरीवाला पाहिजे. मग आता करण तर करण काय? तेच ना, तेच तर मोठी पंचायत पडू राहिली. पहिले म्हणे वावर नाही आहे, तुमचा घर बांधला आहे तर, आणि पोरगंही काम नाही करत म्हणे. आता 2 एकर वावर घेऊन टाकला आपण त्या धनाच्या भरोशावर. हा, तात्याचा पिछा नको सोडू बस. पोरगं दारू पेत असन ना हो सरपंच साहेब? अरे पोराले तर सुपारीचा खांडाचा शौक नाही आहे, दारू तर दूरची राहिली. दारू पिणाऱ्याच्या तर तो माहितीच नाही जात, एवढं काम आहे त्याचं वालं. 2 एकर जमीन आहे, 10वी पास आहे, परिस्थितीच्यानं तो शिकू नाही शकला. त्याच्या स्वतःच्या मेहनतीच्या भरोशावर त्यानं हे 2 एकर जमीन घेतली ह्या टायमात. विचार करा तुम्ही, घर चांगलं व्यवस्थित बांधलेलं आहे आणि मेन म्हणजे त्या 2 एकरात कोणाचा हिस्सा नाही आहे. आणि त्याच्यात महानगरपालिकेच्या गाडीवर काम करते, त्याच्यात त्याला 25,000 रुपये महिना आहे. अधिक काय पाहिजे? 6 फुटाचा हे आहे त्याचं वालं लंबाई. हाईट असते न ते, लंबाई असते काय? 6 फुटाची हाईट समजा. हा तेच ते. बरं ठीक आहे, आम्ही सांगू तुम्हाला. फोन करतो मी तुम्हाला उद्या परवा आणि सांगतो तुम्हाला काय आहे तर हाव का नाही आहे तर. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. पण पहा तुम्ही, पोरगं चांगला आहे, गॅरंटी मी घेतो पोराची, तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याचं. कसं आहे, तुमची पोरगी 8वी नापास आहे आणि एवढं काही तिला शिक्षणातलं नॉलेज नाही, त्याच्याच्यानं कशी यायचा जोडाले जोड शोभून जाते. पोरगा हुशार आहे, पोराले वाचता येते लिहिता येते. आता मध्यस्थी तुम्ही आहे, त्याचा तर काही विषयच नाही आहे. तुमच्या भरोशावर मी देऊ बी शकतो, पण कसं आहे मला थोडासा विचार करायला टाईम पाहिजे. हिच्या कसं मायले सांगा लागन, हिच्या मामाला सांगा लागन, हिच्या आत्याला सांगा लागन, असे अवताभवतालचे नातेवाईक घ्या लागन ना. त्याच्यानंतर त्याचा विचार मांडा लागन आणि मग बुवा त्याला पोराचं सांगा लागन असं असं पोरगा आहे, नाही काय तुमच्या विचारानं. बरं बरं, ठीक आहे. तुम्ही विचार करून सांगा मला. फोन लावजा पण आठवणीनं, नाही तर मीच करतो तुम्हाला फोन. शाहरुख यानं भरलं दिलं तुम्हाला कामोकामी लावून. अरे काय विचारता नामदेवराव, एकाची परेशानीच आहे. मागच लागला तो म्हणे का तुम्हीच पाय एखादी पोरगी. आता कुठून आणावं आता याच्यासाठी पोरगी? पोरीवाल्याचे भाव तर तुम्हाला माहित आहे कसे वाढले आहेत सध्याच्या घडीले. त्याला तर म्हणते 2 माम बहिणी आहे, 4 आतो बहिणी आहे, एक बी नाही द्यायला तयार आहे. हे तर खूप काम आहे त्याचं. अरे हो, त्याला फोन लावा लागन, विचारा लागन काय कुठं अडून राहिलं बा तुमचं, देऊन द्या. हा, तुमचाच तर भाषा वय चांगला आहे. अरे नाही ना बाबा, नाही ना बाबा, खोटं सांगितलं ना तुम्हाला. नाही ना, सापा पकडतो. नाही, सापा पकडतो तू. झडपे द्या अधिक त्याला, कसा साप पकडते समजते त्याला मग. अहो नाही ना बाई, मी नाही पकडत ना साप. कोण सांगितलं तुम्हाला हे तर सांगा, नाव तर सांगा. नाव सांगा, तेवढे काम उरले आहे का? सांगत नाही का आम्हाला बाकीचे लोक? द्या द्या त्याला. मला माहीत पडलं ना, मला माहीत पडलं म्हणून तर आल्याबरोबर धुलाई चालू केली. तसं सापडत नाही तो आता. अरे खोटं आहे ना बाबा, खोटं आहे ना हे सगळं. मी काय करू असं? तू काय करतो कसं करतो ते सगळंच माहीत आहे मला. का रे वामने, आम्ही तर असं ऐकलं का तुला चांगलं झोडपलं म्हणून. हट, कोण म्हणते तुम्हाला झोडपलं? कोणाची एवढी हिंमत आहे का आपल्या अंगाला हात लावून? झालं मग त्याचं कामच भारी करून टाकतो कधी. कोण म्हटलं तुम्हाला आणि कोण झोडपलं? अरे आम्हाला माहित पडलं ना रे. तुम्हाला माहीत पडलं बरोबर आहे, पण कोणाले काय हे सगळं पहिले तुम्ही माहीत करून घेत जा. अशा कोणाच्या बदनाम्या नका करत जाऊ. बदनाम्या कायले करू रे बा? तू ये ना, हा, आणि हे मिलिंद भाऊचं नाव, भीमा भाऊचं नाव, तिघाचं नाव घेतलं ना का चांगलं झोडपलं म्हणून. नाही नाही, काहीतरी तुम्हाला गैरसमज झाला. आम्ही तुमच्या समोरच आहे. तुम्हाला पहा बरं, आम्हाला कुठं काही लागलं आहे काय, काही लागलं आहे का पहा बरं. अरे मुका मार दिला म्हणते ना,
मुकामार झोडपला म्हणते तुम्हाला चांगला. तुम्हाला म्हणू राहिलो मी का कोणा सांगितलं ते तर सांगा. बापा पुऱ्या गावातच बॉम्ब आहे. गाववाले बोंब करणारच आहे. हं? गाववाल्याले तेच धंदे आहे बोमा करायचे. कोणतं काम आहे नाही तर. अरे असं काहीच नाही झालं. लोक बदनाम्या करते असं काहीच नाही झालं. कुठं आहे पहा बरं. मला तेच म्हणून राहिलो काय एवढं मारलं असतं आणि मुकाय मार लागला असतं तर अंग तर सुजलं असतं ना. दिसू राहिलं का तुम्हाला कुठं? अरे आताची गोष्ट नाही म्हणून राहिलो मी. हे 2 दिवस अगोदर झोडपलं तुम्हाला त्याची गोष्ट करू राहिलो. नाही असं काहीच नाही झालं. चल इथून चिवत्या बनवू राहिले हे आपल्याला. आम्हाला माहित आहे तिघा जणाले झोडपे बसले आहे म्हणून. आणि कोण दिले हे माहित आहे. हे सगळं त्या तात्याचं काम होय. हां चोर म्हणून आपल्याला झोडपून घेतलं आणि इकडे तिकडे बोंबही फैलून दिली आपलीवाली. नाही आता याचा बदला काढाच लागण वामन आपल्याला. बदला तर काढल्याशिवाय मी राहत नाही. काही झालं चालते आता. आपल्या नावाची बदनामी करू राहिले आणि किती मारलंय आपल्याला त्याईनं. गणपती आगमनाच्या दिवशी घेतो आता त्याला फाईलवर. हां कसे आपल्या अंगावर येते कसे झोडपते आपल्याला पाहतोच. बदला तर काढाच लागल. सगळे इकडे शाहरुख आहे त्याला फोन लावून दिले मी. आता ते सगळे म्हणून राहिले का उद्या सांगतो, कोणी म्हणून राहिलं परवा सांगतो. आता हे सांगणारे होय. त्यानं नाही आपल्याला फोन लावला तरी मी स्वतःहून फोन करीन. तुझ्या काय झालं ते ते माम बहिणीचं नातो बहिणीचं काय झालं? अरे ते तर म्हणते बाबा का शिकूनच राहिल्या म्हणते. सध्या करायचंच नाही आहे असेच म्हणून राहिले ते. त्याला मी फोन केला होता. ते काय म्हणून राहिले होते मला माहित आहे काय? पोराचं शिक्षण कमी आहे म्हणे. पोराला सरकारी नोकरी पाहिजे होती म्हणे. आम्ही नोकरीवाल्याशिवाय काही देत नाही म्हणे. त्यासोबत जे बोलू राहिल्या ते खोट्या बोलू राहिल्या का सध्या शिकून राहिल्या हे करू राहिल्या. का रे मोहन त्या इथे चुलत साई होती ना रे लग्नाची. तिचं काय झालं? तिला तर असं साधं माधच पाहिजे होतं म्हणते काम. अरे हा विचारून पाहा लागन सकाळी फोन लावून. पायनं लावणं जरासा जोर. त्याच तर एका मित्र होतो शाहरुख आहे. होऊन जाईन त्याचं बी. तुले कसं या झाले मग सोबती होऊन जाईन त्या सासरवाडीतनी. बरं पाहतो मी. सकाळी फोन लावून विचारपूस करतो जराशी काय म्हणते तर. पाय जरा सांग जराचं त्याला तेलमीठ लावून आणि करून टाकायचं काम. हॅलो सरपंच साहेब. अरे बोला ना. एक पोरगी आहे म्हटलं कमी शिकली सवरली आहे. 7वी नापास आहे. थोडीफार तिले मराठी वाचता येते, इंग्लिश नाही येत आणि जास्त काही त्याच्या अपेक्षाही नाही आहे. तुम्ही म्हणत असाल तर उद्या तुम्ही येऊन जा आपल्या गावात. 2 मिनिटं फक्त. शाहरुख आहे एक पोरगी आहे म्हणते, जास्त काही अपेक्षा नाही आहे. 7वी फेल आहे. मराठी वाचता येते, इंग्लिश येत नाही. सांग चालतं का? पाहिले पाहून तर घे काय कशी आहे तर. आता तुम्ही गॅरंटी घेत असल्यावर तुम्ही विचारू नका. तुम्ही फक्त मला पोरगी दाखवा. पसंत आली तर आपण करून टाकू. बरं ठीक आहे येतो मग उद्या आम्ही 12-1 वाजेपर्यंत येऊन जातो. बरं ठीक आहे मग. उद्या मोहन तुले चलना आहे. काय म्हणून राहिलो तू इवाय जवायचा माणूस आहे. तो पांटेला बंद करतो. वा काहून नाही. आता थोमा वेळेस आला तर मला तर त्याच्या वेळेस याच लागेल ना. पण तरी बी तू त्या साईले फोन लावून तिकडे सगळं सेटलमेंट करजो. काय म्हणून राहिलो हे आपण पाहायला चाललो. त्याचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी करतो काम.